अनेक वेळा निवडणुका होताना ती पॉलिटिकली म्हणा किंवा एक दोन ठिकाणी तर मी आयुक्त साहेबांचं पण स्टेटमेंट वाचलं की साधारणतः डिसेंबरला आपण पाणी पुरवठा करू, परंतु तो जेव्हा होईल तेव्हा होईल, कारण पॉलिटिकल नाही की अजून वर्षभर तर काय पाणी पुरवठ्याची योजना आपली चालू होत नाही। ठीक आहे, विषय झाला प्रदूषण से रिलेटेड जे आहे सर, धूळ माती वगैरे त्याच्यामुळे पण गुणवत्ता जी आहे आपल्या याची हवेच्या प्रदूषणाची ती समजा आता आपण घालवलेली आहे ते आहे घालवली नाही सर। चांगले रोड पडल्या जाते, बांध त्याच्यानंतर हे केल्या जातात, ड्रेनेज लाईन नसती, नळ नसते। आम्हाला पहिले सगळ्यात महत्त्वाचं आम्हाला पाणी महत्त्वाचं, कारण आज सोन्यासारखा दिवस आहे की ज्यावेळेस आम्हाला पाईपलाईन येईल आणि पाणी येईल। आणि पारिजात नगरला सर पारिजात नगरला जवळपास 2 वर्षापासून जी पाण्याच्या टाकीचं काम चालू आहे तर ती अजून पूर्ण झालेली नाही। पारिजात नगर गार्डन मध्यंतरी बंद होतं का बंद प्रॉब्लेम आहे तो काय सांगून येत नाही। अडचण पाईपलाईन फुटली, आम्ही समजू शकतो 35 वर्ष जुनी पाईपलाईन आहे, परंतु जर प्रॉब्लेम झाला आहे तर आपण जनतेपर्यंत सांगायला तर पाहिजे की बाबा असा असा प्रॉब्लेम झाला आहे, आज नाही उद्या पाणी येईल, उद्या नाही परवा येईल। बरं, ज्यावेळेस ज्या ठिकाणी काही कमी, मला वाटतं 50% ठिकाणी सांगितलं जातं की आजच्या ऐवजी उद्या पाणी येईल, परंतु उद्या फोन केला की परवा त्याचं उत्तर असते की परवा पाणी येईल। म्हणजे त्यांनाही फिक्स माहित नाही की नेमकं काय करायचंय। आपण ना टाइम कॅल्क्युलेशन करतोय ना आपण क्वांटिटी कॅल्क्युलेशन करतोय। चौथी गोष्ट अशी आहे की काही भागामध्ये 1 तास 1.25 तास पाणी येते, त्याच्यातले पाणी पुरवठा रिलेटेड एक नाही असंख्य समस्या पाईपलाईन टाकून झालेल्या आहे। दररोजची प्रगती एक वेबसाइट वो मॉनिटरिंग वेबसाइट लगातार मैं आपको देता हूँ। दुसरी विनंती आहे, आता एनजीपीच्या थ्रू गल्ली बोळामध्ये जे लाईन टाकणं जरी आपण रिलीफ दिला तर मला वाटतं बेस्ट होईल, कारण साहेब आता असं झालं की 11व्या दिवशी शहरामध्ये पाणी पुरवठा होतो असा अनेक भागामध्ये आहे। दुसरी गोष्ट, पाणी पुरवठा रेग्युलर होत नाही ही महत्वाची गोष्ट आहे। तिसरी गोष्ट अशी आहे की भेट घेतलेली आहे आणि शहराच्या काय काय विषयावर चर्चा करणार असं आहे की शहरामध्ये सगळ्यात मोठा जर कोणता विषय असेल तर पाण्याचा विषय, पाण्याचा आणि कचऱ्याचा विषय। तर पाण्यासंदर्भात प्रत्येक वार्डामध्ये छोट्या छोट्या पासून तर मोठ्या अडचणी आहे, म्हणजे छोटी लिकेजेस असेल, कंटेमिनेशनचा प्रॉब्लेम असेल, त्याचबरोबर पाणी येत नाहीये, दाब कमी दाबाने येत आहे, अशा छोट्या छोट्या तक्रारी सुद्धा ऐकायला महापालिकेमध्ये अधिकारी उपलब्ध होत नाही। पाणी किती वाजता येईल हे सुद्धा आता नागरिकाला माहिती नाही। आज 12 दिवसानंतर पाणी शहरामध्ये येत आहे आणि आयुक्तांनी वादा केला होता की 4 दिवसाला 2 दिवसाआड 1 दिवसाआड असं पाणी देऊ आम्ही। डिसेंबर पर्यंत नवीन पाणी पुरवठा लाईन चालू होईल, मला वाटत नाही की पुढच्या डिसेंबर पर्यंत तरी होती का नाही म्हणून आता सगळ्या शहराचे जेवढे काही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आम्ही सर्व पदाधिकारी त्यांना भेटलो। आम्ही त्यांना एक अधिकारी याच्यावरती डेप्यूट करा म्हणून सांगितलंय की जो अधिकारी प्रत्येक वार्डातल्या समस्यासाठी तो आन्सरेबल असणार आहे। एक टोल फ्री नंबर द्यायला सांगितलेला आहे, कोणत्या वार्डात कधी पाणी येणार आहे, कोणत्याही नागरिकाने फोन केला तर त्याला ते मेसेज मिळू शकतो की माझ्या वार्डात कधी पाणी येईल। त्याचबरोबर छोट्या छोट्या ज्या समस्या होत्या, कचऱ्याच्या समस्या असतील किंवा ड्रेनेजच्या समस्या असतील, आता बऱ्याच ठिकाणी गॅस पाईपलाईनचे कामं चालू आहे, साईडला रस्ते खोदून ठेवलेले, तिथे काही गट्टू बसवलेले नाही किंवा तिथे कॉन्क्रीट केलेलं नाही, ते सुद्धा त्यांनी ताबडतोब करावं। अशा वेगवेगळ्या समस्या ज्या होत्या, सातारा जवळ समस्या, पाणी नाही, रोड नाही, ड्रेनेज नाही, कचऱ्याची गाडी 8-8 दिवस येत नाही, अशा वेगवेगळ्या समस्या आम्ही आयुक्ताला मांडल्यात, त्याने लिहून घेतलाय। या 8 दिवसामध्ये जर याच्यावरती काही तोडगा निघला नाही आणि पाणी संदर्भात त्यांनी ठोस निर्णय घेतला नाही, एखादा अधिकारी त्याच्यावरती नेमला नाही, तर महानगरपालिकेमध्ये अधिकाऱ्याला काम करू द्यायचं की नाही द्यायचं ही शिवसेना ठरेल। भेट आहे ही महानगरपालिकेची निवडणुकीची नांदी समजायची नाही, महानगरपालिकेची निवडणुकीची नांदी नाही, महानगरपालिकेच्या क्षेत्रामध्ये महानगरपालिकेच्या नागरिकाला पाणी मिळत नाही याच्यासाठी ही आमची भेट होती। आता निवडणुका संपल्यात, बाकी जे काही निवडून आले असतील किंवा जे काही झाले असतील त्यांना त्या प्रश्नाकडे दुर्लक्ष द्यायचं, परंतु शिवसेना सातत्याने नागरिकाचे प्रश्न घेऊन मांडणारी संघटना आहे, पक्ष आहे। म्हणून आता निवडणुका संपल्याबरोबर आम्ही कामाला लागलेलो आहे की वार्डामधले जे काही प्रॉब्लेम आहे, नागरिक जे काही रोज ज्या अडचणीशी झुंजतात
त्यांच्या अडचणीला तोंड फोडण्यासाठी किंवा त्यांच्या अडचणी सॉल्व्ह करण्यासाठी शिवसेना रस्त्यावर कधी उतरते. धन्यवाद. रोज नई खबरों को देखने के लिए हमारे औरंगाबाद समाचार चैनल को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए हमारे बेल आइकन को दबाइए ताकि हर खबर की नोटिफिकेशन आपको मिलती रहे.